नमस्कार. कधी विचार केलाय की आपण आपल्या आयुष्यात नक्की काय गोळा करतोय? म्हणजे पैसा, वस्तू की आठवणी? हा प्रश्न तसा साधा आहे, पण आपण स्वतःला विचारतच नाही. चला तर मग आज इतिहासाच्या पानांमधून शोधूया की खरी संपत्ती, खरी श्रीमंती म्हणजे नक्की काय? आपण सगळेच कळत नकळत एक प्रकारचे कलेक्टर झालो आहोत, म्हणजे संग्राहक. सतत काही ना काही गोळा करत असतो, काही ना काही साठवत असतो. जणू काही आपण इथे कायमचेच राहणार आहोत, नाही का? पण जरा थांबा आणि विचार करा, आपण नक्की काय गोळा करतोय? आपल्या या कलेक्शनचा, आपल्या या संग्रहाचा विषय काय आहे? वस्तू की समाधान? हे बघा, आपल्या समोर ना दोन अगदी स्पष्ट मार्ग आहेत. एक मार्ग आहे जिथे भौतिक वस्तूंचा डोंगर रचला जातो आणि दुसरा मार्ग आहे जिथे मनाला खरी शांती मिळते. आता प्रश्न हा आहे की आपण नेमक्या कोणत्या मार्गावर चाललोय? बरं, ह्या वस्तू गोळा करणं किती निरर्थक आहे हे समजून घेण्यासाठी ना इतिहासातल्या एका महान योद्ध्याची गोष्ट पाहूया. खूप काही शिकण्यासारखं आहे. हो, तर आपण बोलतोय इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या कलेक्टरबद्दल, सिकंदर. त्याच्या इतकी संपत्ती, त्याच्या इतका खजिना कदाचितच कोणी गोळा केला असेल. विचार करा, त्याने जवळजवळ अर्ध्या जगावर राज्य केलं. अमाप संपत्ती, अमाप खजिना जमा केला. त्याच्या यशाची आणि त्याने गोळा केलेल्या गोष्टींची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण खरी गंमत पुढे आहे. एवढं सगळं मिळवून आयुष्याच्या शेवटी त्याची इच्छा काय होती माहितीये? त्याने सांगितलं होतं की माझे हात शवपेटीच्या बाहेर ठेवा. का? त्याला जगाला हेच दाखवायचं होतं की ज्याने अख्खं जग जिंकलं तो सुद्धा शेवटी रिकामा हातानेच जातोय. सिकंदराची ही गोष्ट आपल्याला एका वेगळ्याच विचाराकडे घेऊन जाते. एक असा विचार जो आपल्याला या जगात आपलं खरं स्थान काय आहे हे दाखवून देतो. आपण सगळेच ना एक खूप मोठी चूक करतोय. आपण स्वतःला या जगाचे मालक समजायला लागलो आहोत. पण खरं तर आपण इथे मालक नाही, आपण फक्त पाहुणे आहोत, काही काळासाठी आलेलो प्रवासी. हे अगदी हॉटेलमध्ये थांबण्यासारखं आहे, नाही का? आपण चेक इन करतो, तिथल्या सगळ्या सुविधा वापरतो आणि चेकआउट करताना सगळं काही तिथे सोडून येतो. आपण काही हॉटेलचा पलंग किंवा टीव्ही सोबत घेऊन येत नाही, बरोबर ना? मग प्रश्न उरतो की जगण्याचा योग्य मार्ग तरी कोणता? याचं उत्तर आहे ना एका खूप सुंदर विचारात दडलेलं आहे. चला जरा त्याबद्दल बोलूया. हे उत्तर आपल्याला मिळतं युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारांमधून. त्यांनी अखंड ज्योती या मासिकात याबद्दल लिहिलं आहे आणि त्यांचे शब्द आपल्याला एक नवी दिशाच दाखवतात. ते म्हणतात, संसार की सबसे बड़ी विडंबना ये है कि मनुष्य जीवन भर उन वस्तुओं का संग्रह करता है जो अंततः यही छूट जानी है. म्हणजे काय? तर या जगातला सगळ्यात मोठा विरोधाभास हा आहे की ज्या गोष्टी शेवटी इथेच सोडून जायच्या आहेत त्याच गोष्टी गोळा करण्यात माणूस आपलं अख्खं आयुष्य घालवतो. केवढी मोठी विडंबना आहे ही. आणि मग ते योग्य मार्गही दाखवतात. ते पुढे म्हणतात, समझदार वो है जो नश्वर वस्तुओं का नहीं बल्कि सत्कर्मों और आत्मसंतोष का संग्रह करता है. साथ केवल वही जाएगा जो आपने बांटा है. म्हणजे खरा शहाणा तोच जो या नाशवंत वस्तू नाही तर चांगली कर्म आणि आत्मसमाधान गोळा करतो. कारण शेवटी आपल्यासोबत तेच येणार आहे जे आपण इतरांना वाटलं आहे. चला तर मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊ. या सगळ्या विचारांमधून आपल्याला जे उत्तर मिळतंय ते आता पाहूया. तर मग योग्य संग्रह कोणता? आपल्या आयुष्याच्या तिजोरीत आपण नेमकं काय जमा करायला हवं? बघा, श्रीमंतीची खरी व्याख्या काय आहे? खरा श्रीमंत माणूस तो अजिबात नाही ज्याच्याकडे वस्तूंचा मोठा ढिगारा आहे. खरा श्रीमंत तर तो आहे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त मनाची शांती आहे. चला तर मग आजपासून आपलं कलेक्शन बदलूया. वस्तू नाही तर शांती गोळा करूया. कारण हाच तो एकमेव खजिना आहे जो कायम, अगदी कायम आपल्या सोबत राहतो.